भायखळ्याच्या पुढे आज रेल्वे लाईन बंद असल्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसल्याचं दिसतंय। कारण भायखळ्या पुढे जाण्याकरता आज केवळ रस्ते मार्गाचाच पर्याय उपलब्ध आहे। त्यामुळे खासगी वाहनं आणि बसेस मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्यानं भायखळ्याकडे येणारा लालबाग ब्रिज ते दादर परळपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतलाय अमेय राणे यांनी। मध्य रेल्वेच्या मेगा जम्बो ब्लॉकमुळे आज भायखळ्याच्या पुढे रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद असल्यानं लोकांना आज केवळ भायखळ्याच्या पुढे जाण्यासाठी दक्षिण मुंबईत रस्ते मार्गाचा अवलंब करावा लागतोय। भायखळा आणि परिसरात बसेस आणि खाजगी वाहनांची आज मोठी संख्या असल्यानं साहजिकच रस्ते वाहतूक कोलमडलेली पाहायला मिळते। आपण सध्या लालबाग ब्रिजच्या परिसरात आहोत। लालबाग ब्रिज जो दादर परळवरनं सुरू होऊन थेट भायखळ्याच्या जवळ उतरतो जिजामाता पार्कच्या जवळ, तो आज संपूर्ण ब्रिज इथं पॅक ट्रॅफिकनं पाहायला मिळतोय आणि या वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या दादर टीटी परेलच्या पुढपर्यंत गेलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे रेल्वे आज बंद असल्यानं लोकांनी कामाच्या स्थळी किंवा इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रस्ते मार्गाचा अवलंब केल्याचं पाहायला मिळतंय। तेव्हा दादर परेलहून जर भायखळ्याच्या कडे जाण्याचा मार्गाचा विचार केला तर अवघ्या काही मिनिटाच्या या प्रवासाला आज तासभराचा अवधी लागतोय। कारण की ट्रॅफिक जाम असल्यानं या परिसरात सध्या बंपर टू बंपर ट्रॅफिक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।